तर हाय हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे परिचित दुनिया. आणि माझ्या दुनिया तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि आज बाबूच्या फरमाईशवर आपल्याला बनवायची आहे बिर्याणी. बघा इकडं तुम्ही, कांदा वगैरे सगळं कापून घेतलंय मी. चिकन पण धुवून घेतलेलं आहे हे बघा. आणि आता मी बनवते बिर्याणी. बाबू आणि बाबूचे पप्पा सोलतायत लसूण. किती मदत करतो ना माझा नवरोबा मला. काय खायचंय तुला, काय बनवू? इकडं बघ, काय खायचंय तुला? कसला भात? कसला? असा कसला? कसला भात खायचा बाळा? ओके ठीक आहे, चल बनवते मी. बाय. तर बघा, आहो सोलतायत लसूण. मी करते इकडे तयारी. चिकन धुवून झालंय, कोथिंबीर निवडायची बाकी आहे. आपलं सगळी तयारी झाली आहे. तर मी भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. बाय. तर म्हटलं बिर्याणी बनवायच्या अगोदर बाबूला थोडेसे पोंगे तळून देऊ, कारण त्याला खूप आवडतात. सो मग म्हटलं पातेलं आपण ठेवलेलंच आहे ना, त्याच पातेल्यात तेल बिर्याणीसाठी टाकलं पहिले. त्या तेलामध्ये आपण पोंगे तळून घेऊया, म्हणजे कामात काम होऊन जाईल आणि भांडे पण खराब होणार नाही. तुम्ही बघू शकता आता तेल गरम होतंय, मग मस्त आपण पोंगे तळू. किती मस्त आहेत बघा, मल्टी कलरचे. आणि कोण कोण असे पोंगे आणून तळतं हे बघा. हे नागलीचे आहेत आणि हे चांगले असतात खायला. तर आपलं तेल गरम झालंय का नाही आपण बघूया. तर माझा फेवरेट पिंक कलर. तर नाही झाला आणखी गरम. बघा आपले पोळी किती छान झाले. तर हे बघू शकता आपले पोंगे झाले तळून. आणि आपण देऊ बाबूला. बाबू बाबू इकडे बघा, दोघं बापले का मज्जा करताय. मम्माला नाही देते, मम्माला नाही चारायचं. नाही, तू एकटा एकटा खातो. मम्माने बनवलं तरी मम्माला नाही द्यायचं बाळा. थँक्यू. वाव, खूप छान आहे बाबूच्या हाताने. थँक्यू. तुम्ही खा, मी बनवते स्वयंपाक. ओके, बाय बाय. तर मी तो पटापट बिर्याणी बनवायला घेतली. आपली सगळी तयारी झालेली होती. आणि हा संडेचा व्हिडिओ आहे. तर मी अर्धा ब्लॉग संडेला बनवलेला आहे आणि आता अर्धा मंडेचा टाकेल उद्या. तर तुम्ही बघत राहा कंटिन्यू. आणि ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला सांगत जा. काय माझ्याकडून चुकत वगैरे असलं तर ते पण सांगत जा, म्हणजे मी पुढच्या ब्लॉगमध्ये माझं सुधरवण नाही का. हे बघा, असं आपलं मस्त चिकन मस्त मसाला शिजून झालेला आहे. आता आपण त्याच्यात मस्त तांदूळ धुवून घेऊ, 2-4 वेळेस धुतलेले. हे बघा. तर असं मला सांगत जा ब्लॉगमध्ये. आता कसं नवीन नवीन आहे, म्हणजे मला जसं जमतं आहे तसं तर करते मी. पण काही चुका होत असतील तर मला सांगा प्लीज. जुने यूट्यूबर असतील तर माझा व्हिडिओ कोणी बघितलं तर मला सांगा. आणि सबस्क्राईब करून जा, सपोर्ट करा मला. मी नवीन चालू केलेलं आहे. आणि बस एवढं सांगायचं होतं की मला सपोर्ट करा. असं पटापट बनवून घेतलं मी बिर्याणीचा भात. आणि बाबूला आणि त्याच्या पप्पाला खायला दिले होते मी पोंगे तळून.
त्यांचे खाऊन झाले होते तर बाबूचा चालला होता अभ्यास, स्टडी चालला होता ना. आत्ता बघा मी व्हिडिओ एडिट करते आहे तरी पण त्याचा खडखूड पसारा चालूच आहे वाजवायचा. तर थोडा इकडं तिकडं आवाज आला तर ॲडजस्ट करून घेत जा. आणि आज त्याचं सकाळपासूनच चालू होतं का मम्मी मला भात खायचा आहे, मम्मी मला भात खायचा आहे. त्याला माहीत नसतं का बिर्याणीचा भात, साधा खिचडी भात दिला ना तर खात नाही, तो खूप छान आहे. त्याला म्हटलं ना खातं, तो म्हणतो दुसरा भात, त्याला म्हणताच येत नाही का बिर्याणीचा भात, तर तो म्हणतो मला तो दुसरा भात खायचा आहे. मग त्याला खूप आवडती. सो आज त्याच्यासाठी बनवली होती मी. मला खूप कंटाळा आला होता तरी पण मी त्याच्यासाठी बनवली आणि त्याने खूप एन्जॉय केला, मस्त जेवण वगैरे केलं. हे बघा असं ठेवलं मी त्याला, म्हणजे लवकर होईल नाही का. तर हॅलो गाईस, या जेवायला मंडळी. हे बघा काकडी, कांदा, हे बघा गरम गरम असा बिर्याणीचा भात. आणि आज अशी संडेची आमची पार्टी. आणि बाबू इकडं गॉगल लावून रेडी आहे जेवण करायला. तर जेवायला या. बस ना. तर चला आम्ही करतो जेवण आणि तुम्ही पण या जेवायला. आपण बाबूला खाऊ घालू आणि विचारू कशी झाली बिर्याणी. बाबू टेस्ट करून सांग कशी झाली आहे ते. ठेव, मांडी घाल, मांडी घाल बाळा सरळ. हां ये बजे, माझी बिर्याणी छान झाली. तर चला गाईस, भेटते तुम्हाला जेवण झाल्यानंतर. बाय बाय. तर जेवण वगैरे झाल्यानंतर आहोने दिलं मला मस्त तेल लावून. डोकंही दुखत होतं माझं. तर चला मग मी भेटते तुम्हाला मॉर्निंगला. उद्या, आज संडे आहे, मंडेला भेटते. तर चला बाय बाय. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजले आहे सकाळचे 7:30 आणि माझी टिफिनची घाई. आज आहे मंडे आणि आहोचा टिफिन. माझी सकाळी आहोच्या टिफिनची घाई असती. इकडे आपण वांगं बटाटा कापून घेतलं आहे आणि बघा बनवलं आहे. ते अर्धं बनवून झालं होतं. त्याच्यानंतर मला आठवलं आपल्याला व्हिडिओ घ्यायचा होता. मग मी लगेच मोबाईल घेतला आणि व्हिडिओ काढायला लागली. इकडे बघा, इकडे बाबूच्या टिफिनसाठी फ्लावरची तयारी झाली होती आणि इकडं आहोसाठी. तर कसं दिसतंय माझं वांगं सांगा तुम्ही. आणि या खायला. हे बघा इकडे फ्लावर, इकडं वांगं करून घेतलं आणि लगेच फ्लावरला पण फोडणी द्यायची होती आपल्याला. बाबूच्या टिफिनला सुकी भाजीच्या थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि याला कमी गॅसवर झाकून ठेवलं, त्याचं म्हणजे शिजलं ते आपाप. आणि इकडे लगेच जिरं मोहरी टाकून घेतली तेलामध्ये. जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची. मग त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची, टोमॅटो, थोडीशी हळद आणि मीठ, बस. खूप छान होती. आणि पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला ह्या फ्लावरमध्ये. फक्त तेलामध्येच वाफेवर होऊ द्यायची आहे, पाण्याचा वापर करायचा नाही. हे बघा मीठ आणि हळद आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला फ्लावर टाकून द्यायची आणि चांगले असे हलवून घ्यायची आणि वाफेवर कमी गॅसवर ठेवायची, एकदम मऊ हो. तर आजपासून बाबूचे झाले ते एक्झाम चालू. सो त्याला 8लाच सोडावं लागतं. मग त्याचे पप्पा सोडतात, मी घ्यायला जाते. तर त्या दोघांना काढून दिलं मस्त मी. आणि ते बघा बाय करतोय मला. त्याला बोलली ऑल द बेस्ट बाळा. मग त्याचे पप्पा बोलले मी सोडतो जाता जाता, कारण त्यांचाही टाईम झाला होता. तर आता 8 दिवस त्याचे पप्पा सोडणार त्याला. असा गेला
मला जाईपर्यंत बाय 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 करत होता. मग मी आता एकटीच असते, मग माझे दिवसभर कामं चालू असतात. त्यानंतर आलं फ्रेश दही मी घेतलं. आणि असा होता आजचा माझा ब्लॉग. कसा होता लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला सांगा. चला तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.